मुक्तीदाते, अरे रिझर्व्ह बँक, अरे नदी जोड प्रकल्प, अरे इतिहासकार, अरे पत्रकार, अरे तुमच्या साहेब. आता परत आणखीन एक घोषणा द्यायची बाबाने. अरे तुम्ही पाणी पिलाय, तुम्ही गाडी दिलाय, संविधान दिलाय, सन्मान दिलाय, तुम्ही आगे बढ़ाया, अरे सोना दिलाय. आणि या सगळ्याची जाण ठेवायची असेल तर 20 तारखेला आपल्याला मतात रूपांतर करावं लागेल. रेडी आहेत सगळे? तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचं बळ देणाऱ्या सर्व महापुरुषांना महामातांना मी त्रिवार अभिवादन करतो. त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्व उमेदवार मान्यवर आणि या अस्तित्वाच्या लढाईचे शिलेदार सगळे बसलेल्या सगळ्यांना माझा क्रांतिकारी जय भीम. झोपा लागल्यात का? जय भीम. या प्रस्थापितांना कळू द्या आमचा आवाज काय आहे. जय भीम. जय भीम. आताच या ताईने उल्लेख केला शाहीच्या लोकशाही अस्तित्वाची लढाई. बघा मी परत एकदा तुम्हाला सांगू शकतो, त्या चंद्रकांत पाटलाच्या तोंडाला फासली शाही 5 मिनिटात पुसून गेली. काय दादा 5 मिनिटात पुसली ती शाही फक्त. पण खरं जर या मनुवाद्यांची आणि या प्रस्थापितांची तोंड काळा करायची असतील ना तर ही शाही खूप महत्वाची आहे जी तुमच्या बोटाला लागणार आहे 20 तारखेला. आणि या शाहीच्या वेळेस हे शिलेदार ते इमानदार आहेच आहे, पण आपल्यातली जी भांडगोळ आहेत ना पाकिटवरती इकडे तिकडे फिरतायत, त्यांना सांगून ठेवा. आणि त्यांना सांगा, आता आजच त्यांच्या घरी जाऊन त्यांना सांगून ठेवा, 5-10 हजाराचं मटणाच्या बोटेपाई, दारूच्या गोटापाई, कागदी नोटापाई विकला जाणारा तू बाबासाहेबांचं खाऊन माजलेला आहेस तू. तर आज तू काय परिस्थितीत आहेस? तुमच्या गळ्यातलं मटण पाठीतलं झाडू बाबासाहेबांनी काढलंय. पण दादा आज हे आधुनिक पेशवाई आहे, ही आधुनिक पेशवाई तुमच्या हातात झाडू दिलेला आहे तुम्ही. आधुनिक पेशवाई म्हणते की तुम्ही लोकांनी फक्त हाऊसकीपिंग आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचीच कामं करायची. आणि आधुनिक पेशवाईला घडण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ठामपणे उभा आहेत. पाहायला भिंगरी बांधून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरतायत आणि तुम्ही आम्हाला सांगतायत की रेडी व्हा. त्या युवकांना सगळ्यात सांगतायत की तुम्ही सज्ज व्हा. युवक सज्ज आहे का सगळं? रेडी आहे सगळेजण? तर हे करत असताना शोषित, वंचित, दलित, मायक्रो ओबीसी असेल आणि मायनॉरिटी असेल ह्या प्रत्येकाला सांगायचं तुमच्या जीवनात स्फोट होणार आहे. बघा माता मावल्यांना विचारतो, घरात सिलेंडर आहे ना सगळा? स्वयंपाक झाल्यावरती सिलेंडरचे रेग्युलेटर बंद करायला विसरत नाही तुम्ही. का माहितीये? घरात स्फोट होईल. आता तुमच्या समाजात स्फोट होईल जर तुम्ही 20 तारखेला जर बटन नाही दाबलं सिलेंडरचं. थोडं लक्षात ठेवा. हा तर तुमच्या समाजात होणार आहे, हा स्फोट होणार आहे सगळ्यात पहिला आरक्षणाचा. कारण 4थ्या पिढीच्या ताटातलं आरक्षण जाणार आहे. याची जर तुम्हाला जाणीव असेल तर आपल्याकडे त्या भांडवलांना बी सांगा आरक्षण घेऊन मोठा झालाच बाबा, आता यावेळेस वंचित बहुजन आघाडीलाच म्हणतात. कारण 4थ्या पिढीच्या ताटातलं आरक्षण जाणार आहे एससीच्या क्रिमी लेअरच्या माध्यमातून, वर्गीकरणाच्या माध्यमातून. आमच्या मातंग बांधवांना जरा भुरळ पडली, वर्गीकरण झालं, पेढे बिडे वाटले होते त्यांनी. लोंढे साहेब पिंपरी चिंचवडला पेढे वाटले होते त्यांनी, तर बाळासाहेबांनी त्यांना प्रश्न विचारला, अर्थ जीआर वाचला का तुम्ही? ते एका सभेत तोंडात आलं नाही, काय माहितीच नाही म्हणजे आम्हाला. आणि मग पेढे वाटले म्हणले तुम्ही. त्या सभेला मी सुद्धा उपस्थित होतो. तर प्रत्येकाने जाऊन सगळ्यात पहिलं आपल्यातल्या भांडवलांना सांगायचंय आरक्षण घेऊन तू माझलाच. यावेळेस लक्षात घे, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, बीजेपीच्या 17 उचल्यांनो तुमच्या घराची ताटं आणि काय म्हणतात तुमच्या आयुष्याची रोजीरोटी बाबासाहेबांनी करून ठेवली आहे. राष्ट्रवादी, शरद पवार, शिवसेना, उभाटा गटांनी नाही करून ठेवली, त्याचा बीजेपीने करून ठेवलेली नाहीये. हे पहिलं आपल्यातल्या भांडवलांना सांगा. नंतर आपले जवळचे जे आपले मुस्लिम बांधव आहेत त्यांच्यापर्यंत जा, त्यांना